नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे कीबोर्डमध्ये काही खुफिया सेटिंग्स असतात का नाही, हा बऱ्याचशा जणांचा प्रश्न असणार। आणि तुम्हाला माहिती आहे कीबोर्ड हा 99% लोकांना माहिती आहे की तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं, गुगलवर सर्च केलं किंवा व्हॉट्सअपवर चॅटिंग करायचं म्हटलं तर महत्त्वाचं काय असतं कीबोर्ड। आणि कीबोर्डमध्ये काही अशा खुफिया सेटिंग्स आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक काम करायचं, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आणि तुम्हाला ह्या जे सेटिंग्स माहिती होते का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा, कारण की तुम्हाला सांगतो ज्या की मी आज 7 तुम्हाला अशा खुफिया सेटिंग्स सांगणार आहेत ज्या की तुम्हाला तुमच्या कुठल्याही ह्याच्यात तुमचं चॅटिंग करत असाल किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असाल तर सर्वात इम्पॉर्टंट राहणार आहेत। ज्या की तुम्हाला माहिती आहे कीबोर्ड हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि कीबोर्डशिवाय तुम्ही कुठेसुद्धा चॅटिंग करू शकणार नाही। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो विदाऊट स्किप करता पहा, ज्या काही मी सेटिंग्स सांगणार त्या जर स्किप केल्या तर तुम्हाला अजिबात समजणार नाहीत। त्यासाठी तुम्हाला सांगतो विदाऊट स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला समजणार आहेत। तर सगळ्यात पहिले तर आजचा व्हिडिओ आहे तो सगळ्यात पहिले तर आपण स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जे की मी व्हॉट्सअप माझा ती ओपन करून घेतो। जसं की मी व्हॉट्सअपवर एक माझं चॅटिंग आहे ते इथून मी जसं की आता माझं एक चॅटिंग आहे अशा पद्धतीने मी ओपन करून घ्या। जसं की समजा मला हे जेव्हा असं चॅटिंग करायचं जसं की बघू, तर मला काय करायला ते मेसेजवर क्लिक करून इथे बघू शकता माझा जो कीबोर्ड आहे अशा पद्धतीने मी चॅटिंग करून सेंड करू शकतो। हे जी काही पर्सनली म्हणजे नॉर्मली चॅटिंग झालं। समजा आता सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जे की तुम्हाला इमोजीज मोरल्याला सेंड करायचं असेल, जसं की तुम्हाला काय करायला लागतं इथे जावं लागतं, त्यानंतर इमोजीवर क्लिक करावं लागतं, इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून इमोजीज सेंड करावे लागतात। तर तुम्हाला सांगणार आहे जसं की तुम्हाला एक सेटिंग करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं इथून सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुमच्यामुळे काय अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। त्यानंतर इमोजीज स्टिकर अँड GIFs अशा पद्धतीवर क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर सगळ्यात एक नंबरचे जे की तुम्हाला सेटिंग्स ह्या दोन आहेत त्या ऑन करून घ्या। ह्या ऑन केल्यानंतर काय होणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्ही समजून घ्या। जसं की तुम्ही चॅटिंग करायला गेल्यानंतर बघू शकता जे की इमोजीज तुम्ही यूज करशील सगळ्या इमोजीज इथे तुम्हाला अशा पद्धतीने दिसून जातील, जसे की असे इमोजीज तुम्ही इथून इझिली सेंड करू शकता। जर समजा तुम्हाला हे जर बंद करायचं असेल तर रिमूव्ह नाववर क्लिक करू शकता आणि फेरशी तुम्हाला इथे सेटिंगमध्ये जावं लागणार आहे। जर त्याला ऑन करायचं असेल तर हे ऑप्शन इनेबल करून घ्या आणि इझिली तुम्ही ज्यावेळेस बॅक येचीला त्यावेळेस बघू शकता इझिली ते इमोजीज येऊन जातील। याने काय होणार आहे जसं की समजा इथे तुम्ही अशा पद्धतीचा जर मेसेज केला, आता मी इथून अशा पद्धतीचा मेसेज केला तर इथे तुम्ही काय करू शकता, जसं की समजा इथून तुम्ही इमोजीस अशा पद्धतीने टाकू शकता। जसं की तुम्हाला इथं असं इमोजीसमध्ये जावं लागणार नाही, जसं की आता इथे इमोजीसमध्ये तुम्हाला अशा पद्धतीतून जाऊन इथून इमोजीस असं सिलेक्ट करून नंतर तुम्हाला सेंड करावं लागत होता, तेच डायरेक्ट इमोजीस तुम्हाला इथे इझिली भेटून जातील। सगळ्यात पहिली तर ही एक नंबरची ट्रिक। जसं की समजा तुम्हाला एखाद्याने मेसेज सेंड केला असतो आणि तो मेसेज तुम्हाला जो की पिन करून ठेवायचा, जसं की तुम्हाला सांगतो कशामध्ये हा मेसेज तुम्हाला 5-6 जण गुड मॉर्निंगचा मेसेज तुम्हाला दोघा तिघा जणांचा सारखा तुम्हाला सेंड करायचा असतो, तर कशा पद्धतीत तुम्ही हा पिन करून ठेवू शकता सगळ्यात पहिले तर सांगतो। सगळ्यात पहिले तर ह्याच्यावर प्रेस करून धरायचं आहे, प्रेस केल्यानंतर ह्याला कॉपी करून घ्यायचं आहे, कॉपी केलं आहे इथून। त्यानंतर तुम्हाला एक सेटिंग करून घ्यायचं आहे, सगळ्यात पहिले तर सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सेटिंग करायचं आहे, जसं की समजा खाली इथे स्क्रोल डाऊन करत गेला की तुम्हाला इथे बघू शकता हे सेटिंग आहे त्यावर क्लिक करून घ्या आणि हे सेटिंग आहे अशा पद्धतीने फक्त ऑन करून घ्या। ऑन केल्यानंतर तुम्ही जो कॉपी केला आहे तो फक्त तुम्हाला इथं असं पेस्ट करायचा, सेंड करून घ्या। सेंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला फेरशी काय करायचं आहे, जसं की इथे बघू शकता हा ऑप्शन आहे, हो नसेल तर इथे क्लिक करून घ्या, इथे तुम्हाला इझिली तो ऑप्शन भेटेल, इथून तुम्ही अशा पद्धतीने प्रेस करून इथे आणू शकता। ओके, तर ऑलरेडी मी इथे आणलेला आहे हा, तेव्हा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे गुड मॉर्निंगचा हा ऑप्शन आला आहे, हा मी पिन केला आहे। समजा तुम्हाला इझिली हा पिन करायचा असेल तर हे ऑफ असेल तुमचं, तर इथून हे ऑफ असले तर इथून तुम्ही ऑन करून घ्या। ओके, ऑन केल्यानंतर हे जो क्लिक प्रेस करून घ्या आणि इथून तुम्ही जो पेस्ट केला अशा पद्धतीतून पिन करून ठेवू शकता। ओके, तर हा नॉर्मली आपला पिन झालेला आहे आणि अशा पद्धतीने सेंड करू शकता। जे की तुम्हाला समजा इथं आता मी एक पिन करून ठेवला तो हायचा मेसेज इथून मी डिलीट करतो। ओके, मी डिलीट केला। ओके, तर आता समजा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर एखादा आता मेसेज जास्त आलेत, सर्वात महत्त्वाचा हा मेसेज आहे, समजा हा जे काही मेसेज सर्वात महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला हा नंतर वाचायचा आहे, तर तुम्ही हा पिन करून ठेवू शकता। नॉर्मली तुम्हाला आत्ता मी सांगितलं जी सेटिंगमधून सुद्धा तुम्ही पिन करून ठेवू शकता। ह्याच्यावर फक्त एकदा प्रेस करून द्यायचं, प्रेस केल्यानंतर 3 लाईन्सवर क्लिक करायचं आणि त्यानंतर पिनवर क्लिक करून घ्यायचा, ओके करून घ्यायचं, जे की तुमचा मेसेज इझिली पिन होऊन जाईल। जसं की बघू शकता ह्याच्यावर मी क्लिक केलं, 3 लाईन्सवर क्लिक करतो, पिनवर मी इथून अशा पद्धतीने जी की इंटरनेट माझं ऑफ आहे मी ऑन करतो, ह्याला इंटरनेट तुमचं ऑन लागतं अशा पद्धतीने इथून अशा पद्धतीने मी पिन केला आहे। तुम्ही ते टायमिंग सेट करू शकता किती दिवसाचं, 60 दिवसासाठी, 30 दिवसासाठी, अशा पद्धतीने तुम्हाला हवा आहे तितका अशा पद्धतीने पिन करून घ्या, बघू शकता। तेव्हा क्लिक केल्यानंतर इझिली तुम्हाला तो मेसेज आहे तो वाचू शकता। हे झालं आपलं जे की आहे ते दुसरं। तिसरं तुम्हाला सांगतो, जसं की समजा आता बघू शकता इथे मी अशा पद्धतीने तुम्हाला एकदम जे की आता बघू शकता एकदम जो की कीबोर्ड आहे तो एकदम लहान जर करायचा अशा पद्धतीने बघू शकता,
आता आपला नॉर्मली कीबोर्ड अशा पद्धतीचा असतो. तुम्हाला समजा एका बोटाने चॅटिंग करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला शॉर्टकट तुम्हाला सांगतो जो की असतो सेटिंगमधून सुद्धा तुम्ही करू शकता. पण तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो काय करायचं, जे की ह्या ॲरोवर एकदा प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर अशा पद्धती इकडे तुम्हाला तिरजं म्हणजे की अशा पद्धती थंबचा एक आयकॉन दिसेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. त्याने काय होणार, तुमचा जे की बघू शकता एका तुम्ही हाताने अशा पद्धतीत चॅटिंग करू शकता. अशा पद्धतीतून तुम्ही चॅटिंग करू शकता. नाहीतर तुम्हाला इकडे पाहिजे असलं अशा पद्धती साईडला तुम्ही ह्या ॲरोवर क्लिक करून जिकडच्या साईडला हवा आहे त्या साईडला तुम्ही तुमचा कीबोर्ड अशा पद्धतीतून करू शकता. जर तुम्हाला पहिल्यासारखा कीबोर्ड करायचा असेल तर ह्या ॲरोवर क्लिक करा, पूर्णपणे तुमचा पहिल्यासारखा कीबोर्ड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला सांगतो जे काही तुम्हाला आता सांगतो, आता मी इथे मेसेज अशा पद्धतीने काही सेंड केला आहे. समजा तो इथं चुकला आहे तर तुम्ही काय करता, अशा पद्धतीने ते प्रेस करा. तर तसं न करता तुम्हाला यार याच्यावर एकदा प्रेस करून धरायचं आहे. अशा पद्धतीतून बघू शकता इकडे तुम्हाला जिथे चुकलं आहे अशा पद्धतीनं इझिली अशा पद्धतीने घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला जे की लिहायचं आहे, जसं की समजा आता आपल्याला मी गुड मॉर्निंग लिहिलं आहे तर इथे बघू शकता जे की आपलं चुकलं आहे तर तुम्ही काय करू शकता, ह्याच्यावर प्रेस करून अशा पद्धती जिथं पाहिजे तिथे नेऊ शकता. जसं की इथे पाहिजे तर इथून करू शकता आणि इझिली इथे तुम्ही जे की तुमचं जे चुकलेलं आहे ते बरोबर करून अशा पद्धतीतून लिहू शकता. जे की अशा पद्धतीतून तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही नेऊ शकता. अशा पद्धतीने जे की बोटानं तुम्हाला पहिलं असं इथे अशा पद्धतीने बघू शकता, असं करावं लागत होतं. तसं न करता इझिली अशा पद्धतीतून नेऊ शकता. ओके, हे जे की आपलं सेटिंग झालेलं आहे चौथं. जे की 5वं सेटिंग तुम्हाला सांगणार आहे. जे की 5वं जी सेटिंग आहे ते तुम्हाला सांगतो. जसं की समजा तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला सांगतो. जसं की समजा तुम्हाला एखादा माल आणायचा दुकानातून, ग्रोसरीज आणायच्या जे की असतात सगळ्यात जे आणायचं असेल किंवा लिस्ट तुम्हाला पाठवायची आहे समोरच्याला तर कशी पाठवू शकता. जे की समजा तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीतून लिहिलं आणि परत तुम्हाला इथे खाली असं लिहायला लागतं. अशा पद्धतीने तुम्हाला इथे जे की अशा पद्धतीतून इथं अशा पद्धतीतून कॉलम करून किंवा असा पॉईंट देऊन तुम्ही 1-2 अशा पद्धतीतून लिहिता इझिली अशा पद्धतीतून. ओके, तर असं न लिहिता तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीतून लिहायचं. सगळ्यात पहिले तर तुम्हाला जे की ग्रोसरीज जे काही लिहायचं आहेत अशा पद्धतीने इथं 1 लिहायचं आणि त्यामुळं जे की डॉट द्यायचा आणि त्यानंतर इथं अशा पद्धतीने लिहायचं. फिरशी तुम्हाला इथं नुसतं जे की अशा पद्धतीतून प्रेस करायचं खाली तुम्ही बघू शकता. जे की दुसरी तुम्ही इथं अशा पद्धतीतून इथे 2 टाकून अशा पद्धतीतून जे की लिहायचं आहे अशा पद्धतीतून 3 त्यानंतर असं लिहू शकता. इझिली तुमची जी काय 1 2 3 4 5 अशी लिस्टप्रमाणे बनून जाईल. इझिली तुम्ही तिथून सेंड करू शकता. हे झालं. जे की मोरली एक तुम्हाला सांगतो. जसं की आता समजा आपल्याला काय करायचं, तुम्हाला आता एक महत्त्वाची जी की सेटिंग्स तुम्हाला मी सर्वात महत्त्वाची जी 6वीची आपली की सेटिंग्स आहे ती तुम्हाला सांगतो. जसं की समजा आता काय करायचं आपल्याला, महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला आता इमोजीसचं एक सांगतो. मला अशा पद्धती इमोजीसमध्ये झाला इथे तुम्ही नुसतं असं इमोजी सर्च केले समजा तर बघू शकता इथे तुम्हाला इझिली इमोजीस भेटून जातील. यातील तुम्ही कुठलाही इमोजीस अशा पद्धतीने सेंड करू शकता. इझिली अशा पद्धतीतून तुम्ही जसे की स्टिकर्स पाठवता तशा पद्धतीतून तुम्ही इथं पाठवू शकता. फक्त तुम्हाला इमोजीसमध्ये जायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इमोजीसमध्ये इथे गेला. इमोजीसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता अशा पद्धतीने सेंड केल्यानंतर तुम्हाला इझिली इथे बघू शकता अशा पद्धती इमोजीस भेटून जातील. इथून अशा पद्धतीतून तुम्हाला जे पाहिजे ते अशा पद्धतीतून सेंड करू शकता. जे की कुठला हवा आहे अशा पद्धतीतून तुम्ही फक्त सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली इथे इझिली त्याच्या की बघू शकता अशा पद्धतीतून तुम्ही सेंड करू शकता. हा यूज अशा पद्धतीने जे की खूप या सेटिंग्स आहेत ज्या की कीबोर्डमध्ये ह्या तुम्हाला माहिती होते का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि काय मी महत्त्वाच्या सांगितलं आहे. जसं की समजा तुम्हाला एखाद्या लिस्ट पाठवायची असेल तर ती कशा पद्धतीतून तुम्ही 1-2 अशा म्हणजे एक लाईनमध्ये तुम्ही पाठवू शकता ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर इमोजिक्ससुद्धा तुम्हाला इथे सांगितलं अशा पद्धतीने. त्यानंतर मेसेज कशा पद्धतीतून पिन करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचे काही खूप या सेटिंग्स आहेत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.